नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्पर्धा परीक्षा म्हणजे काय किंवा स्पर्धा परीक्षा संदर्भातील मार्गदर्शन जे आहे ते बघणार आहोत. 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब मिळवायचे आहे. पण कोणती एक्झाम द्यावी? UPSC द्यावी, MPSC द्यावी, SSC द्यावी की बँकिंग द्यावी? मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमचे कन्फ्युजन पूर्णपणे दूर करणार आहे. आज आपण सर्व गव्हर्नमेंट एक्झाम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे मी भैरव व्यवहारे. आज आपण स्पर्धा परीक्षा म्हणजे काय पाहणार आहोत. कोणती एक्झाम कोणासाठी योग्य आहे तेही समजून घेणार आहोत आणि तेही समजून आपण घेऊया. नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? तर स्पर्धा परीक्षा म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा. ओके, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा. यामध्ये मग काय लाखो विद्यार्थी असतात, खूप कमी पोस्ट असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तयारी करावी लागते आणि मेरिटमध्ये यावं लागतं. ओके. त्याचबरोबर काय म्हटलेलं अजून लाखो विद्यार्थी एकाच पदासाठी स्पर्धा करतात. ओके. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये काय करतात, तर लाखो विद्यार्थी जे आहेत ते एकाच पदासाठी काय करतात, स्पर्धा करत असतात. योग्य स्ट्रॅटर्जी आणि मेहनत सुद्धा आवश्यक असते. की स्पर्धा परीक्षेमध्ये योग्य स्ट्रॅटर्जी आणि मेहनत पण आवश्यक असते. त्यामध्ये सर्वप्रथम बघूया की स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या भारतामध्ये सर्वात अवघड समजले जाणारे जे आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंट घेतं, UPSC, त्याला आपण काय म्हणतो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC ही भारतातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा आहे. ओके. UPSC ही काय आहे, भारतातली सर्वात मोठी आणि सर्वात कठीण परीक्षा आहे. तर याच्या अंडर कोणकोणती पदे येतात किंवा मुख्य पदे कोणती असतात, तर IAS, IPS, IFS. ओके. IAS म्हणजे काय, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस. IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. ओके. ही मुख्य पदे आहेत, ही टॉपची पदं आहेत, ते UPSCच्या अंडर येतात. तर ही एक्झाम देण्यासाठी म्हणजे UPSC देण्यासाठी पात्रता कोणती असावी आपल्याकडे, तर आपल्याकडं ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असावं कोणत्याही एखाद्या स्ट्रीम मध्ये. BA असेल, BCom असेल, BSc असेल किंवा बाकीचे जे काय प्रोफेशनल कोर्स आहेत ते झाले तर आपल्याला UPSC देता येते. तयारी, आता ही एक्झाम आहे याची तयारी किती वर्ष करावी, ओके, किंवा किती वर्षांचा अभ्यास करावा लागतो, 1 ते 2 वर्षाची तयारी लागते. ओके. 1 ते 2 वर्षाची तयारी लागते. त्याच्यामध्ये करंट अफेअर्स, NCERT, स्टँडर्ड बुक्स हे वापरले जातात. जर तुम्हाला देशासाठी मोठ्या पदावर काम करायचं असेल तर UPSC हे सर्वोत्तम पर्याय आहे. ओके. तुम्हाला देशासाठी काहीतरी करून दाखवायचं असेल तर तुम्ही UPSC ही एक्झाम देऊ शकता आणि IAS असेल, IPS असेल, IFS असेल, अशा मोठ्या पदावर तुम्ही काम करू शकता, जेणेकरून या पदामार्फत तुमच्याकडून देशसेवा घडली जाईल. ओके. त्यानंतर MPSC. MPSC म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके. हे आपल्या महाराष्ट्रापुरती मर्यादित असते. महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहेत किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे त्याच्या अंडर ही एक्झाम असते. MPSC महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट जॉब साठी परीक्षा आहे. MPSC मार्फत बरेच वॅकन्सीज असतात. त्यामध्ये मुख्य पदे जे आहेत ते बघूया एकदा आपण. डेप्युटी कलेक्टर आहे, PSI आहे, STI आहे. ओके. हे काय आहेत, मुख्य पद आहेत. डेप्युटी कलेक्टर हे जे पद आहे ते राज्यसेवेमार्फत दिलं जातं. राज्यसेवा द्यावी लागते. PSI STI असेल तर याला गट व विभागातील एक्झाम द्यावे लागतात. म्हणजे डेप्युटी कलेक्टर पासून नायब तहसीलदार पर्यंत
पदं असतात. PSI, STI, ASO असेल. ओके, ही वेगवेगळी पदं महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत, MPSC मार्फत आपल्याला अवेलेबल असतात. याच्यासाठी पण पात्रता कोणती? मग ग्रॅज्युएशन तुमचं असायला पाहिजे कमीत कमी. ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट झालेलं असावं. फायदे कोणते आहेत? तर राज्यात नोकरी मिळते, म्हणजे आपल्या स्टेटमध्ये भेटते. जसं की UPSC मधून तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठंही तुम्हाला जॉब करता येतो. पण MPSC मधून तुम्ही फक्त महाराष्ट्रातच जॉब करू शकता किंवा नोकरी करू शकता. स्थिर आणि सन्मानजनक करिअर आहे MPSC मार्फत. UPSC पेक्षा थोडी सोपी पण खूप चांगली संधी MPSC मधून भेटते. त्यानंतर तिसरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बघणार आहोत आपण. स्टाफ सिलेक्शन कमिशन. ओके, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंडर. ओके, म्हणजे एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या केंद्र सरकारच्या मार्फत ह्या परीक्षा घेतल्या जातात. जसं SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे. ही केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी परीक्षा आहे. मुख्य परीक्षा याच्यामध्ये बघा, SSC, CGL, SSC, CHSL, SSC, MTS. ओके, ह्या काय आहेत? मुख्य परीक्षा आहे त्याच्या मार्फत. आणि या परीक्षा दिल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या पोस्टवरती जाता. वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. SSC मधून खूप साऱ्या व्हॅकन्सी सारख्या निघत असतात. आणि याच्यासाठी पात्रता बघा की 12वी किंवा ग्रॅज्युएशन असावं लागतं. काही पोस्टसाठी 12वी लागतं, काही पोस्टसाठी 12वी सायन्स लागतं. ओके, म्हणजे वेगवेगळ्या फील्डसाठी निघल्या जातात व्हॅकन्सी. त्याचबरोबर ग्रॅज्युएशन वरती पण बऱ्याच साऱ्या व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या SSC मार्फत निघल्या जातात. खूप साऱ्या पोस्ट कंटिन्यू चालू असतात. करिअर कोणकोणतं आहे ह्याच्यामध्ये बघा, क्लर्क होऊ शकता, इन्कम टॅक्स ऑफिसर होऊ शकता, ओके, असिस्टंट होऊ शकता. ओके, म्हणजे बऱ्याच साऱ्या ज्या काही टेक्निकल किंवा बऱ्याच साऱ्या पोस्ट ज्या आहेत ते याच्यामधून स्टाफ सिलेक्शन मधून आपल्याला असतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कमी कॉम्पिटिशन असतं आणि नोकरी चांगली मिळू शकते. स्टाफ सिलेक्शन मध्ये नोकरी ही चांगली मिळू शकते, पण कॉम्पिटिशन पण थोडस MPSC, UPSC च्या मानाने कमी आहे. त्यानंतर आहे पोलीस भरती. ओके, तुम्ही पोलीस भरती देऊ शकता. जर तुम्हाला युनिफॉर्म जॉब आवडत असेल तर पोलीस भरती हा उत्तम पर्याय आहे. पदं कोणकोणती असतात पोलीसमध्ये? पोलीस कॉन्स्टेबल, PSI आहे. म्हणजे PSI ही एक्झाम जी आहे ती PSI साठी एक्झाम ही MPSC मधूनच घेतली जाते. ओके, आणि पात्रता बघा, 12वी ही पोलीस भरतीसाठी लागते आणि ग्रॅज्युएशन हे PSI साठी लागते. सिलेक्शन कसं याचं रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात. ओके, त्याचबरोबर फिजिकल टेस्ट असते. म्हणजे गोळाफेक असेल, थाळीफेक, भालाफेक. ओके, भरपूर सारे जे फिजिकल पॅरामीटर्स जे आहेत ते घेतले जातात. त्याचबरोबर या पोस्टमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, पोलीस भरतीमध्ये काम करायचं असेल किंवा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करायचं असेल, PSI काम करायचं असेल तर तुमच्याकडं फिटनेस पाहिजे, त्याचबरोबर मेहनत पाहिजे, तर तुम्हाला जॉब भेटून जाईल. यानंतर बघा, नेक्स्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत किंवा स्पर्धा परीक्षा आहेत, बँकिंग एक्झाम्स. बँकिंग सेक्टर हा गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट दोन्हीमध्येही मोठा पर्याय आहे. बँकिंग ह्या प्रायव्हेट बँकिंग पण असतात आणि गव्हर्नमेंट बँकिंग असतात. त्यामुळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट म्हणजे भरपूर साऱ्या वॅकन्सी बँकिंग मध्ये पण असतात. याच्यामध्ये बघा, मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या IBPS ची एक्झाम असते, SBI PO असतो, RBI ची एक्झाम असतात. ह्या मोठमोठ्या परीक्षा आहेत बँकिंग क्षेत्रातल्या. IBPS, SBI PO आणि RBI. तर ह्या परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे काय पात्रता असायला हवी? तर तुमच्याकडे
ग्रॅज्युएशन असायला म्हणजे मोस्ट ऑफ ती आपण बघू शकता की प्रत्येक एक्झाम मध्ये पात्रता कोणती लागते, ग्रॅज्युएशन लागते. करिअर पण कोणतं होतं, बँक ऑफिसर, क्लर्क, मॅनेजर. ओके, वेगवेगळ्या पोस्ट आहेत ज्या तुम्ही या मुख्य परीक्षा IBPS असेल, SBI PO असेल, RBI असेल, त्या वेगवेगळ्या एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या पोस्ट भेटतात. बँक ऑफिसर, क्लर्क किंवा मॅनेजर किंवा अजून वेगवेगळ्या बऱ्याच साऱ्या पोस्ट आहेत ज्या त्या ह्याच्यानुसार भेटून जातात. याच्यामध्ये बघा, बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काय आहे, एक तर चांगला पगार आहे आणि तुमचं करिअर हे काय आहे, स्थिर करिअर आहे, स्टेबल आहे. जे बँकिंग क्षेत्र हे सुंदर आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता ह्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत, जसं बँकिंग सेक्टर असेल, पोलीस भरती असेल, UPSC असेल, MPSC असेल. आता हे सर्व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, पण यातली कोणती एक्झाम आपण निवडावी, ओके, म्हणजे जेणेकरून आपल्याला लगेच जॉब भेटेल, गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आपल्याला काम करता येईल. तर याच्यासाठी कोणती एक्झाम आपण निवडावी, तुमच्यासाठी कोणती एक्झाम आहे हे कसं कळणार, तर बघूया आपण शॉर्ट मध्ये, की ज्याच्याकडे लिडरशिप आहे, क्वेश्चन्स आहेत, त्यांनी UPSC ची तयारी करावी. ओके, ज्याला महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा आहे, महाराष्ट्रामध्ये चांगल्या पदावर काम करत असेल त्यांनी MPSC द्यावी. त्याला फिक्स फास्ट जॉब हवा असेल त्यांनी SSC साठी प्रयत्न करावे. ओके, त्याला फिटनेस आवडतो, डिसिप्लिन आवडते, त्यांनी पोलीस क्षेत्रात काम करावं. त्यांना स्टेबल जॉब हवा आहे, त्यांनी बँकिंग क्षेत्र ठेवलं. तर या सर्वांपैकी स्वतःची आवड ओळखा आणि निर्णय घ्या आणि नंतरच त्या पद्धतीने अभ्यासाला लागा. मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब मिळणं कठीण आहे, पण अशक्य नाही. योग्य दिशा, सातत्यपूर्ण मेहनत असेल तर यश हे निश्चितच मिळेल. त्यामुळे मनामध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता व्यवस्थितपणे परीक्षेची तयारी करा, व्यवस्थित सिलेबस समजून घ्या, त्यानुसार बुक्स रेफर करा, बेसिक गोष्टी क्लिअर करा, व्यवस्थित प्रिपरेशन करा आणि एक्झामला सामोरं जा. वेगवेगळ्या स्ट्रॅटजीज दाखवा, जेणेकरून त्या स्ट्रॅटेजीचा उपयोग तुम्हाला एक्झाम मध्ये होईल. कुठलीही गोष्ट अशक्य नाही, कठीण आहे. एक्झाम ह्या कठीण आहेत, गव्हर्नमेंट जॉब कठीण आहे. आज जर बघितलं आपण तर आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 140 कोटीच्या आसपास आहे. यामध्ये 70 ते 65-70% जवळजवळ यंग जनरेशन आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन हे राहणार आहे, एक्झाम डिफिकल्ट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य तयारी करूनच या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे. या क्षेत्रात उतरण्याआधी आपली कुवत काय आहे, आपली आवड, आपली क्षमता याचाही विचार करा. याचा विचार करत असताना आपण काही गोष्टी लक्षात घ्या की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे खूप मोठं मायाजाळ आहे किंवा चक्रव्यूह आहे ज्याला आपण म्हणतो, आणि यामध्ये पडल्यानंतर आपल्याला रस्ता दिसत नाही, बरोबर. काही विद्यार्थी, आता बरेच असे विद्यार्थी आहे की 5-5, 10-10 स्टडी करतात, खूप डिप्रेशन, खूप साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला ठामपणे स्वतः ठामपणे ठरवू शकत नाही, तोपर्यंत या एक्झाम कडे वळू नका. कारण एकदा या क्षेत्रामध्ये पडला तर तुम्हाला वेळ पण द्यावा लागतो, बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात. स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, इकॉनॉमिकल, आर्थिक परिस्थिती ही व्यवस्थित लागते, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. कारण इथं
जॉबची शाश्वती भेट न आणता किंवा खूप सारा स्टडी करूनही काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना त्याचं सिलेक्शन होत नाही. त्यामुळे थोडासा गंभीरपूर्वक विचार करून आपलं क्षेत्र कोणतं आहे, आपल्या क्वालिटीज कोणत्या आहेत, हे ओळखून या क्षेत्रामध्ये या. असं नाही की तुम्ही करू शकत नाही. कोणीही या एक्झामची तयारी करू शकतो. आपला सर्वांगीण जो हे आहे काय म्हणतात त्याला की आपल्या सर्व बाजू विचारात घेऊन या क्षेत्रामध्ये पडल्यानंतर काळजी घ्या की कसं आपल्याला लवकरात लवकर पोस्ट मिळेल किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करत राहा. जेणेकरून तुमचं जे करिअर आहे ते तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यामध्ये तुम्ही चांगले काम करू शकता. आता बरेच असे विद्यार्थी आहेत की जे खूप सारे प्रयत्न करून 4-4, 5-5 वर्ष झाले, 10-10 वर्ष होत आले काही अजून कोणतीही गोष्ट हाती नाही. मला असं वाटतं वैयक्तिकरित्या की एक स्पेसिफिक टाइम द्यावा आणि त्या वेळेत आपण याची तयारी करावी. जरी तुम्ही नाही झालाय एखाद्या एक्झाम मध्ये तरी काय हरकत नाही. एक वेळ अशी येते माणसाकडे की कुठेतरी थांबावं लागतं. अशा वेळेस थांबायलाही शिका. जेणेकरून आपली बरीच वर्ष वाया जाणार नाही. आणि एमपीएससी युपीएससी केलेला किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी केलेला विद्यार्थी कधीही फेल जातो. भलेही ते त्या क्षेत्रामध्ये त्याला यश मिळो अगर ना मिळो, पण तो ज्यावेळेस तो ते क्षेत्र सोडून इतर क्षेत्रामध्ये जातो तर त्यावेळेस तो नक्कीच चांगलं काहीतरी करून दाखवतो. त्यामुळे एक स्पेसिफिक टाइम द्या. कारण प्रत्येकाला एज आहे, वयाचं थोडस काही बंधन आहे. तुम्ही करू शकता 35 वयापर्यंत करू शकता किंवा कॅटेगरीनुसार 38 असेल, 42 असेल, तुम्ही करू शकता. पण आयुष्यामध्ये बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्याही करणं गरजेचं आहे आपल्या एज किंवा वयानुसार. ओके. तर एक स्पेसिफिक माझं असं वैयक्तिक मत आहे की एक स्पेसिफिक टाइम द्या. 4 वर्ष, 5 वर्षाच्या टाइम झोन मध्ये तुम्ही चांगली तयारी करा आणि यशस्वी व्हाल. असं काही विद्यार्थ्यांवर अशी वेळ येते की त्या टाइमला काहीच सुचत नाही. काहीतरी तुम्ही एक निर्णय घेतला, काही विद्यार्थी हे बाहेर पडतात. हे तरी काही हरकत नाही. इतर करिअरमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये तुम्ही 100% जिंकून द्या. आणि एमपीएससी युपीएससी करणारा विद्यार्थी हा भलेही त्याने एमपीएससी करू अगर नाही केलं, पण तो कोणत्या व्यवसायामध्ये गेला किंवा कोणत्या वेगळ्या क्षेत्रामध्ये गेला तर तो तिथं चांगलं काम करू शकतो ते नक्की आहे. त्यामुळे योग्य दिशा असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे आणि सातत्यपूर्ण मेहनत तरच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यश निश्चित आहे. हे समजून घ्या. कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. तुम्ही कोणती एक्झाम देणार आहात? युपीएससी देणार आहात, एमपीएससी देणार आहात की एसएससी ची किंवा बँकिंग पोलीस क्षेत्रामध्ये? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.